ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक हो, जीवन म्हटलं म्हणजे मृत्यू आलाच. जीवन म्हटलं म्हणजे सुख आणि दुःख आलेच. जीवन म्हटलं म्हणजे जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स, खास खळगेच आलेच. जेव्हा परमेश्वराने मनुष्याला जीवनाची देणगी दिली तेव्हा त्याचबरोबर दुःखी देखील आले, त्याचबरोबर अडचणी देखील आल्या, त्याचबरोबर स्ट्रेस आणि टेन्शन देखील आलं. आणि म्हणून जीवन हे दुःख, सुख, आनंद, वेदना या सर्वांचं एक विणलेलं महावस्त्र आहे आणि ते आपल्याला परिधान करावं लागतं. जर या जगामध्ये जीवन जगायचं असेल या सर्वांचा आस्वाद आपल्याला घ्यावं लागतं. आणि म्हणूनच आपण कधी कधी सांगतो की हे दुःख किंवा हे क्रॉस माझ्या जीवनामध्ये का, किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये का नाही. ते कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये छोटे मोठे क्रूस किंवा छोटे मोठे वेदना, दुःख येत असतात. हे वेदना का येतात, दुःख का येतात याविषयी आपल्याकडे उत्तर नाही, परंतु ज्याप्रमाणे आपलं जीवन आहे त्याचप्रमाणे या जीवनामध्ये या गोष्टी येत असतात. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा बाहेर येत असताना लाटा आपल्याबरोबर वाळू किंवा अनेक खडक घेऊन येत असतात, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामधील उसळणाऱ्या लाटा हे कुठल्या ना कुठल्या वेदना किंवा कष्ट घेऊन येत असतात. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्हाला खरोखर माझ्या मागे यायचं असेल तर तुमच्या मनातील जो वेगळा विचार आहे माझ्या मागे येण्याचा, किंवा तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे की प्रभू येशूच्या मागे गेल्यानंतर आपलं जीवन सुशोभित, आनंदी, सुखमय होणार आहे, तो कदाचित तुमचा पूर्वग्रह चुकीचा असेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या शिष्यांना सांगत आहे, जर तुम्हाला माझ्या मागे येण्याची उत्कंठा असेल, इच्छा असेल, तर सर्वप्रथम आपल्या खांद्यावरती आपल्या स्वतःचा क्रूस घ्या. तो क्रूस आनंदाने घ्या, आनंदाने त्या क्रूसाला मिठी मारा आणि माझ्या मागे या. आणि मग तो क्रूस घेऊन माझ्या मागे येताना तुम्हाला जो आनंद मिळेल, तुम्हाला जे सामर्थ्य मिळेल ना, त्याच्यानंच तुमचं जीवन अधिक भक्त होणार आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना क्लीन चिट देत आहे की माझ्या मागे येण्याचं कारण म्हणजे केवळ आनंद नाही, तर आनंद आणि दुःख या दोघांचं समाविष्ट असणार आहे. आणि त्यालाच आपण जीवन असे म्हणतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन या दोन्ही वेदनांनी भरलेलं होतं. एका बाजूला आनंद होता, एका बाजूला सुख होतं, तर त्याचबरोबर चटकन दुःखाचे वातावरण देखील त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं होतं. अनेक वेदना देखील आलेले होते. या दोन्ही गोष्टीचा मिलाप झाल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य अधिक भक्कम झालं. हे दुःख, संकटे प्रभू येशू ख्रिस्ताला खाली पाडत नाही, तर वर येण्यासाठी आणि अजून उंच भराऱ्या मारण्यासाठी त्याला प्रोत्साहित करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की भले एखादा व्यक्ती आपल्या पैशाच्या जोरावरती जग जिंकण्याचा प्रयत्न करेल किंवा नाव लौकिक मिळवण्याचा प्रयत्न करेल, परंतु जर स्वतःचा आत्मा गमावून बसत असेल, स्वतःच्या जीवनाचा त्याला अर्थ समजत नसेल, तर त्या व्यक्तीचं जीवन व्यर्थ आहे. जीवन हे एकदाच दिलेलं आहे, परत परत ही जीवनाची देणगी कुठल्याही व्यक्तीला मिळत नाही, वन्स फॉर ऑल. आणि हे जीवन जे मिळालेलं आहे या जीवनाचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करावा अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. ज्याप्रमाणे जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, त्याचप्रमाणे आनंदाचे क्षण देखील आपण आस्वाद घेऊन चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचं दुःख जाणून तो क्रूस आपण विश्वासाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याही पेक्षा जास्त या सर्व गोष्टींमधून आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्या ख्रिस्ताने आपल्याला जीवनाची देणगी दिलेली आहे, ज्या ख्रिस्ताने आपल्याला हे जीवन जगण्यासाठी या जगात पाठवलेलं आहे, तो ख्रिस्तच आपला कधीच खाली पाडणार नाही. उलट तो क्रूस, ती वेदना आपल्याला सहन करण्यासाठी, वाहण्यासाठी आपल्याला आंतरिक आरोग्य देणार आहे.
आपल्याला एक सामर्थ्य पुरवणार आहे, आपल्याला एक ऊर्जा देणार आहे। आणि खरी ख्रिस्ती व्यक्ती कोण, की खरा ख्रिस्ती व्यक्ती कोण किंवा सेवक कोण, शिष्य कोण, जी व्यक्तीला किंवा ज्या माणसाला या जीवनाचा अर्थ समजलेला आहे, ज्या माणसाला जीवनामध्ये येणारे क्रूस कशा प्रकारे वाहून न्यायचे आणि कशा प्रकारे ख्रिस्ताला बिलकुल राहायचं हे जर व्यक्तीला समजलं असेल तर त्याच्या जीवनाचं सामर्थ्य झालेलं आहे, सार्थक झालेलं आहे, त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ समजलेला आहे, तो आपलं जीवन जगलेला आहे। आणि म्हणूनच आज आपण प्रत्येकाने विचार करूया की जीवनाची देणगी मला दिलेली आहे, त्याचा मी कशा प्रकारे फायदा करणार आहे, त्याचा मी कशा प्रकारे उपयोग करणार आहे। मी शेवटपर्यंत ख्रिस्ताला, देवाला दोष देत राहणार की माझ्या जवळ जे आहे त्यापासून मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आज ख्रिस्ताकडून आपण सामर्थ्य मागूया, जीवनामध्ये येणाऱ्या क्रूसाला आलिंगन देण्यासाठी, आपलं जीवन अगदी अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडून आज आपण सामर्थ्य व कृपा मागूया। आमेन।